नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. तर सध्या जागतिक स्थितीवर युद्ध चालत असल्याने देशामध्ये पेट्रोलियम तसेच गॅसचा तुटवडा होऊ नये किंवा LPG गॅसला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन म्हणजेच रॉकेल वाटण्याचा हेतू आता केंद्र सरकारने केला आहे. याच केंद्र शासनाच्या अंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये केरोसिनचा पुरवठा करण्यात आलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळालेल्या केरोसिनचे वितरण करण्याबाबतचा GR हा 25 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा GR तुम्ही महाराष्ट्र.gov येथे येऊन सुद्धा पाहू शकता किंवा ह्या GRची प्रिंट आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा GR पाहू शकता. तर या GRमध्ये पाहिले असता केरोसिन वितरण करण्याबाबत यामध्ये महाराष्ट्र शासनाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत हा 25 मार्च 2026चा GR प्रसिद्ध केलेला आहे. एकंदरीत या GRमध्ये महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षापासून पंतप्रधान उज्ज्वला योजना व इतर योजनांद्वारे LPG गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार गॅस कनेक्शन असणाऱ्या कुटुंबियांना केरोसिन वितरण न करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहितका याचिका जाहीर केलेली होती. त्यामुळे राज्यभरात केरोसिनचे अत्यंत मर्यादित स्वरूपात वितरण करण्यात आलेले होते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहिले असता भूराजकीय परिस्थितीमुळे LPGचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दिनांक 12 मार्च 2026च्या आदेशान्वये राज्यात 3744 किलोलिटर एवढे नियतन मंजूर केलेले आहे. त्या अनुषंगाने LPGला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वितरण करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने पुढील आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये शासन आदेश तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्राचे केरोसिन वाटप यामध्ये एकूण वाटप केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यास 3744 किलोलिटर म्हणजेच 37,44,000 लिटर केरोसिन वाटप केलेले आहे. यामध्ये प्रति शिधापत्रिका यांना 3 लिटर केरोसिन मिळणार आहे. यामध्ये लाभार्थी पाहू शकता कोण कोण असणार आहेत. यामध्ये पहिले लाभार्थी AAY व PHH शिधापत्रिक धारकांना केरोसिन वितरणास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर केरोसिन विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून केरोसिन उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिक धारकांना देखील केरोसिन मिळण्यास पात्र असतील. त्यानंतर ज्या कुटुंबियांकडे शिधापत्रिका नाही म्हणजेच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत अशांना देखील येथे केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. यासाठी तुम्हाला येथे ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला येथे देणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर स्थलांतरित मजूर देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. त्यानंतर येथे वितरणाचा कालावधी पाहू शकता. केरोसिन वितरण मार्च 2026 मध्ये करावयाचे आहे. वाटपाच्या दिनांकापासून 45 दिवसांत संपूर्ण उचल पूर्ण करणे बंधनकारक आहे. न उचललेल्या केरोसिनचे पुढे हस्तांतरित केले जाणार नाही. त्यानंतर येथे वितरण साखळी व कार्यपद्धती. वितरकांनी संबंधित जिल्ह्याकरिता निर्धारित केलेल्या तेल कंपनीच्या जवळच्या केरोसिन डेपोमधून जिल्हानिहाय वाटपानुसार निश्चित केलेले केरोसिन उचलावे. उचलासाठी आवश्यक ते संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घ्यावेत. केरोसिनची वाहतूक योग्य परवानाधारक वाहनाद्वारे करावी. त्यानंतर वितरण ते किरकोळ केरोसिन परवानाधारक रास्तभाव दुकानदार. यामध्ये वितरकांनी उचललेले केरोसिन जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित रास्तभाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक यांना तालुका स्तरापर्यंत वितरित करण्यात यावी. त्यानंतर लाभार्थ्यांना वितरण. रास्तभाव व दुकानदार, किरकोळ केरोसिन परवानाधारक यांनी शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थ्यांना प्रति कुटुंब 3 लिटर याप्रमाणे केरोसिन वाटप करण्यात यावे. एखाद्या गावामध्ये केरोसिन विक्रेता उपलब्ध न झाल्यास सदर गावातील रहिवाशांना नजीकच्या गावातून केरोसिन उपलब्ध करून देण्यात यावे. असा हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. यामध्ये IOCL, BPCL, HPCL यांच्याकडून केरोसिन हे एकूण प्रमाणात 3744 लिटर इतके आपल्या महाराष्ट्राला मिळालेले आहे. असा हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. इथे आल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही आपल्या जिल्हानिहाय वाटप पाहू शकता.
यामध्ये तुम्हाला आवश्यक टँकरची संख्या सुद्धा दिसून येण्यात येईल. यामध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्यानुसार आपली केरोसिनची किती किलो लिटर आपल्या जिल्ह्याला मिळणार आहे हे तुम्ही येथे पाहू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व लोकांमध्ये नक्कीच शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.